राक्षसाची ब्रह्मराक्षस आपल्या शोधार्थ फलंदाज चौकार अमात्य मंत्री महोदय या साऱ्या प्रजांच्या उपस्थितीत भरलेला न्यायदरबार क्षणभर स्थगित करावा लागला आणि आपल्या कारणास्तव तो दरबार स्थगित करून अरण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. आणि तिथंच तू मार्ग चुकीला मार्ग तरी कुठलाच आहे ठिकाणी आलास. हे लक्षण चांगलंच आहे, कारण रगड्याच्या रणकुंडात आज उडी ठोकण्यासाठी इथं आलाय. एवढंच नव्हे उचललेलं पाऊल यशकीर्तीत कोणत्या प्रकारे न्यावं याची पूर्णतः कल्पना असल्या कारणास्तव रणाकडे उभं राहून प्रत्येक वैर्याला पदच्युत करणं हे आमच्या रक्तात असल्या कारणास्तव आज उचित काय मार्ग आहे हा जाणून घेऊनच त्या वैर्याचा सेवा करण्यासाठी आजपर्यंत इतरांना संपविलोस, पण एक गोष्ट ध्यानी ठेव, गेले ते दिवस राहिल्या तुझ्या काही त्या फक्त आठवणी आणि त्याच आठवणी तुझ्या सैनिक माणसाच्या जीवनात आठवणी याच माणसाला सुख देत असतात आणि त्याच सुखासाठी माझ्या सुखात एक भर पडली जाईल. अरण्यात प्रजेच्या हितार्थ अरण्यात गेल्यानंतर प्रजेच्या हितार्थ एका वचनाचा शेवट केला. माझ्या जीवनाची आठवण शेवट करेल त्यात मात्र शेवट केला नाही तर वचनाच्या नादी लागलो आणि तरी दुसऱ्याच्या नादाला लागणाऱ्याचे आम्ही नव्हे, स्वतःचे रुखोकर आम्ही आहोत. दुसऱ्या वर्तव्याचे भोगते नव्हे तर मुख्यमंत कृतीचे शास्त्रे आहोत. शस्त्रमुखी शस्त्र प्रतिशस्त्र या नात्याला माणसाच्या जीवनात मरण कुणाला सांगून मागून मिळत नसतं. मरण टाळण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर ते माणसाच्या जीवनातून कधी कळलं जात नसतं. म्हणून त्या मरणाला असं म्हटलं गेलं विधीचं विधान नियतीचा न्याय. या नियतीच्या न्यायानुसार तुमच्या जीवनात खेळ आहे. सत्य बोललास, विधीचं विधान नियतीचा न्याय करायचा त्याचा विधीचा विचारात आमचाही साथ आहे. कारण का माहितीये अधर्म क्षत्रिय स्नेह हे यदायुनिधम सर्वधर्म सनातनाय व्याधिनिकाळ पीडितों पुरस्नाशी मरण पावण्यापेक्षा प्रजेच्या हितार्थ पटक्या शत्रूची भाई ठेवत असते आणि मरण असते आणि काय हे तुला उभा घातलाय. माझाही हेतू तोच आहे. अरे एकदा मरे